नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुम्हाला आज एक गोष्ट सांगत आहे. मनातील अतिहव्यास कसा घातक ठरू शकतो हे आज मी तुम्हाला सांगत आहे. एका जंगलामध्ये एक सरोवर होतं. ते सरोवर अद्भुत असं होतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हते. नाहीतर सगळेच जण त्या सरोवराच्या शोधात आले असते. एक वाटसरू थकून भागून सरोवराजवळ येतो आणि अतिशय दमल्यामुळे तेथे त्याने स्नान करायचे ठरवले. सरोवरात डुबकी मारून बाहेर पडल्यावर त्याला एकदम देवतेचे रूप मिळाले. त्याला खूप आनंद होतो. काय करू आणि काय नको असं त्याला होऊन जातो. झाडावर बसलेले माकड आणि माकडीण हे दृश्य बघत असतात. त्यांना आश्चर्य वाटतं की इतके दिवस आपण इथे राहून आपल्याला कशी बरं ही गोष्ट कळली नाही. दोघंजणं आपसात चर्चा करतात की आपण जरी प्राणी असलो तरी या सरोवरात डुबकी मारून बघूया. काय चमत्कार होतं हे तर बघूया. आणि माकड आणि माकडीण झाडावरून खाली उतरतात आणि त्या सरोवरामध्ये डुबकी मारतात. आणि बाहेर पडल्यावर दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. दोघांनाही माणसाचं शरीर मिळालेलं असतं. माकडीण तर अतिशय सुंदर अशी स्त्री झालेली असते. पण माकडाला मोह होतो की आता आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आपण आता परत एकदा डुबकी मारली तर त्या वाटसरूप्रमाणेच देवता होऊ. माकडीण त्याला समजावते की हे आपल्याला शरीर मिळालं आहे ते खूप छान आहे. अतिलोभ करू नका. पण माकड तिचे म्हणणे ऐकत नाही. परत एकदा सरोवरात डुबकी मारतो आणि तो सुंदर मनुष्य डुबकी मारून बाहेर पडतो तर काय, त्याला परत एकदा माकडाचेच रूप मिळते. आणि माकडीणीला मात्र सुंदर तरुणीचा देह मिळालेला असतो. तिची सुंदरता पाहून तेथील राजा तिच्याबरोबर लग्न करतो आणि माकडाला मात्र एक मदारी पकडून येतो. एकदा मदारी खेळ दाखवण्यासाठी राजाच्या दरबारी येतो. तेव्हा राणी त्या माकडाला ओळखते आणि त्याला म्हणते, अतिलोभामुळे तुझी ही दशा झालेली आहे. तेव्हा अतिलोभ काही कामाचा नाही. लोभ अति होईल माती. तेव्हा सख्यांनो, मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. गोष्ट आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.